नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. चला मग काय चाललंय अजून, काय म्हणते हाल हवा शपथविधीचं काय चाललंय, काय बातम्यांचे सध्या तरी बेकार आहे. म्हणजे बातम्या ऐकतो आपण आता सध्या अजून तरी. आता जवळपास भाजपच्या नेत्यांना फोन यायला सुरुवात झाली. काही नेते दाखल पण झालेत नागपूरमध्ये मंत्रिपदा शपथसाठी. पंकजाताई असतील, नितेश राणे असतील, असे जयकुमार रावल, अजून भोईर, असे चंद्रशेखर बावनकुळे, असे नावं आहेत बरेचसे. तर जवळपास 18 ते 20 नावं आहेत भाजपची. तर सर्वप्रथम मेन मुद्दा अजून तरी राहुल दादांना फोन गेला की नाही अजून तरी गुपितच आहे मंत्रिपदासाठी. कारण आजपर्यंत राहुल दादांचं नाव होतं मंत्रिपदासाठी, नाही का, की दादांना मंत्रिपद मिळेल 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 किंवा काय होईल. कालपर्यंत चर्चा अशीच होती की राहुल दादा यांचं नाव आहे. अजूनपर्यंत तर काही नाव नाहीये. खूपच जरा परिस्थिती अजून तरी नाव चर्चेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना पण काही प्रचंड उत्साह आहे की दादा गेलेत की काय, काय झाले काय नाही. आपल्याला तर काही कळायला मार्ग नाहीये. कदाचित असेल नाव दादांचं, कारण आतापर्यंत तर अजूनपर्यंतचे तरी याच्यामध्ये दादांचं नाव नाहीये. म्हणजे अजून फोन वगैरे गेलेलं नाही असं दिसतंय एकंदरीत. जर फोन गेले असते तर लगेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह किंवा लगेच स्टेटस वगैरे टाकले असते, लगेच लोकांनी हे केलं असतं, नाही का. पण अजून का आलाय फोन किंवा काय आलं नाही अजूनपर्यंत, तर काही बातमी कुठे लिकेज किंवा व्हायरल नाहीये असं दिसतंय एकंदरीत आता. कारण मी कार्यकर्त्यांशी आपल्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांशी पण बोललो आम्ही. अजून तरी काही तपास काही नाही आहे अजून. तर बघूया आता काय परिस्थिती काय आहे. जवळपास आता सर्व काही शपथविधीसाठी मंत्री पोहोचलेत तिकडे नागपूरमध्ये. आज नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ होणार आहेत. सर्व राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, अशा काही गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टींची शपथविधी होईल. तरी आपण बघूयात. चला उद्या काय होतंय काय नाही, कोण कोण शपथविधी, कोण शपथ घेते. का दादांचं नाव अजून गुपित आहे, राहुल दादांचं नाव अजूनपर्यंत फोन आलाय किंवा काय अजून काय कुठे लिकेज नाहीये. म्हणजे दाखवत नाहीयेत कुठे बातमी लीक नाहीये अजून, असं म्हणण्याचा उद्देश आहे माझा. तर बघा चला काय म्हणतात बाकी सर्वजण. मग आम्ही जरा इकडे रिसॉर्टला आहे, वरती पुण्याच्या वरती रिसॉर्ट आहे. इकडे रिसॉर्टला कार्यक्रमानिमित्त आलो. चला म्हणजे थोडंसं तुमच्याशी बोलूया आणि काय अनुभव शेअर करूया, काय नवीन गोष्टी काय असतात ते आपल्याला सांगूया आपण. चला आता काय, आम्ही बघा आता इथे आहे अशा एका ठिकाणी रिसॉर्टमध्ये आहे, पुण्याच्या वरती खडकवासला डॅमच्या शेजारीच आहे हे रिसॉर्ट. मँगो लाईफ म्हणून हे रिसॉर्ट आहे. या सर्वांनी छान आहे रिसॉर्ट, एकदम लग्न कार्यक्रम वगैरे ह्यासाठीच छान आहे, अगदी व्यवस्थितपणे, नाही का. मँगो लीफ, कुडगे गाव, पुण्यापासून काहीतरी 20 किलोमीटर आहे. तर लग्न आहे इथे जैन समाजाच्या, त्यांचं जैन लोकांचे, त्यांच्या ह्याच्यातलं आलं आम्ही लग्नालाही, नाही का. चला म्हणलं थोडासा अनुभव शेअर करूया तुमच्याशी. काय वाटलं तर आम्हाला सांगा आणि कळवा, नाही का. तर रात्रीपर्यंत बऱ्याचपैकी करायचं होतं. चला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघूया दादांचं काय, राहुल दादा कोहली यांचं काय शपथविधीचं काय अजून तरी काय नक्की दिसत नाहीये. का झाले नक्की निश्चित झाले का हे पण काही कल्पना नाही अजून आपल्याला, नाही का. तरी आपण आशा करूया की दादांना मंत्रिपद मिळेल किंवा काहीतरी होईल. आता आज बहुतेक आज किती मंत्री शपथ घेत आहेत त्याच्यावरती आहे. अजून का परत अजून 2 दिवसांनी काय होणार आहे का, आज काही ठराविक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. समजा आज 10-15 मंत्र्यांचा शपथ होईल, 10 ते 15, किंवा अजून 2 दिवसांनी होईल, अजून 2 दिवसांनी असं होईल असं दिसते एकंदरीत. असं वाटते आम्हालाही वाटते, मलाही वाटते, समजा होईल. चला काय विषय नाही.
आणि चांगली गोष्ट आहे. शक्यतो मंत्रिपद मिळावं हीच अपेक्षा आहे आता, कारण बऱ्याच लोकांनी आतापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या प्रेमापोटी, दादांच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या ठिकाणी कोणी नवस केलेत, कोणी साकडं घातले, कोणी काय केले, कोणी काय केले, कोणी काय केले, असे बरेचसे मित्रमंडळी आहेत. त्यांनी पण दादांना मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे असं हे केलेले. आणि काही ठिकाणी तर भावी मंत्री म्हणून असे पोस्टर सुद्धा आहेत दौंड तालुक्यामध्ये. जसं की मी तुम्हाला मध्ये बोललो होतो तसं पोस्टर सुद्धा आहेत की मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शपथ, हार्दिक अभिनंदन वगैरे, असं तसं हे चालू आहे सध्या. आणि तसं आता देवाभाऊंचं काय होतंय, शब्द खरा ठरतोय की हुलकावणे आहे, याला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तेवढंच, की काय म्हणतात देवाभाऊ पुढे. मंत्रिपद होते, मिळतंय, नाही मिळतंय का देवाभाऊंचं नुसतंच दौंड तालुक्याला आश्वासन दिलं आणि मंत्रिपद मिळालं नाही, असं काय होतंय असं दिसतंय. बघूया आता काय करतात देवाभाऊ. अजूनपर्यंत तर काय दादाचं नाव लिखीच नाहीये, म्हणजे बातमी लेख नाहीये अजून तरी, सॉरी जरा, अजून तरी दादांचं नाव लेख नाहीये की दादांना फोन आलाय मंत्रिपदासाठी आणि दादा तिथे पोचलेत, राहुल दादा आपले, असं नाहीये अजून तरी. काय कानावरती नाही, म्हणजे आम्ही पाहिले आता की अजून तरी काय नाव दिसत नाहीये कुठे. तर नक्कीच येईल आणि दादांना मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा करूया आपण. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आम्हाला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जिकडे तिकडे पाठवा, काय वाटतं सांगा. चला, रामकृष्ण हरी.